कसे आस मित्रांनो. आज होतो शुक्रवार, त्यामुळे आम्ही म्हटला हावरे बाजारात जाऊया आणि म्हावरा आणूया. आपण सुरमई नाव ऐकला की डोळ्यासमोर काय उभ्या राहता, तर एक मस्त राजेशाही आणि भरगाव असो मासो आणि ही तुकडा. पण तुमका माहिती आहे काय, ह्यो मासो फक्त चवीनच नाही तर इतिहासामध्ये सुद्धा ह्याचं मोठा स्थान असा. सुरमईचं इंग्लिश नाव काय असा, किंग मॅकरल, आणि कोकणात ह्याका सागरी सोना देखील म्हटला जाता. कारण जुन्या काळी विशेषतः पोर्तुगीजांच्या जहाजामध्ये सुरमई हा मासा सर्वात सुरक्षित आणि टिकणारा मासा मानला जायचा. दीर्घ समुद्री प्रवासातही हा मासा टिकवून ठेवला जायचा. कोकणातही शेकडो वर्षापूर्वी सुरमईला एक विशेष स्थान होतं. गावात मोठा मासा म्हणजे सुरमईच. लोककथांमध्ये देखील याचा उल्लेख आपल्याला काही जुने धोंडा मासेमार सांगतात की सुरमईची मोठी लाट पकडली की त्याला राजाला पकडलं अशी म्हण चालायची. या सुरमईचं शरीर लांबट आणि ताकदवान असल्यामुळे जुन्या कथांमध्ये तिला समुद्राचा बाण असंही म्हटलं जायचं. काही समुद्री किनारी पूजांमध्ये तर सुरमईचे काटे शुभ मानले जातात. केवळ चवीसाठी नाही तर परंपरा, समुद्राचा वारसा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककथा म्हणून सुरमई आजही खास आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही सुरमई खाल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त मासो नाही खात असास तर एक भरपूर वर्षांच्या समुद्री संस्कृतीचा स्वाद चाखत आहात. ह्या पेजला फॉलो आठवणीन करा आणि फॉलो केलास ना तर एक एक तुकडा तुमच्या घराकडे पाठवून देतलंय. मग तळून खावा किंवा चटणीत घालून